आपण सर्व या मानसिकतेने शाळेत जातो की आपण चांगले मार्क आणावे, कारण की आपल्याला चांगली डिग्री आणि चांगले सर्टिफिकेट मिळावे, ज्यामुळे आपल्याला चांगली नोकरी मिळावी आणि आपण इतके पैसे कमवावे ज्याने आपले घर चालेल. जास्तीत जास्त कर्ज काढून एक गाडी घ्यावी आणि अर्ध्यापेक्षा जास्त जीवनाच्या इन्स्टॉलमेंटवरती एक घर. जे लोक खूप मेहनत करतात आणि टॉप करतात ते एका अशा व्यक्तीच्या कंपनीत नोकरी करताना दिसून येतात जो कधी चांगले मार्क्स नाही मिळू शकला. याचे सर्वात मोठे कारण आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीम, ज्याचे ध्येय फक्त आपल्याला नोकरी मिळवून देण्याचे आहे, आपल्याला नोकर बनवण्याचे आहे. काही वैचारिक लोक तर हे बोलतात की एज्युकेशन सिस्टीम श्रीमंतांनी अशा प्रकारे तयार केलेले आहे की इथून त्यांना त्यांच्या बिझनेससाठी नोकर मिळत राहतील. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे टॉपची 5 कारणे की का सामान्य विद्यार्थी आयुष्यात खूप पुढे निघून जातात, या उलट टॉप करणारे तसेच संघर्ष करत राहतात. आणि मी इथे तुम्हाला हे पण सांगून देतो की या सर्व गोष्टी सर्व टॉप करणाऱ्या किंवा सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर लागू होत नाही, पण बहुतेक वेळा असेच घडते. आणि तुम्ही तुमचे कोणतेही एखादे मत बनवण्याआधी या व्हिडिओच्या शेवटी मी एका बावळट मुलाची गोष्ट सांगितली आहे ती बघून घ्या. त्यानंतर वाटेल ती कमेंट करा. लाईक करायचं तर लाईक करा, नसेल करायचं तर नका करू. चला तर सुरुवात करूया. नंबर 1, टॉपर कधीही एज्युकेशन सिस्टीमच्या व्हॅलिडिटीवर प्रश्न नाही करत. टॉपर हे नेहमी दुसऱ्यांना एज्युकेशन सिस्टीमच्या जुन्या पद्धतीने जज करतात. विना कोणत्या टॅलेंट आणि स्किलला समजता हे फक्त एज्युकेशन सिस्टीमवरतीच विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की शिकण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. त्यांच्या मते तुम्ही जर चांगले मार्क आणले तर तुम्ही हुशार आहात, नाहीतर तुमच्याजवळ कितीही चांगल्या स्किल्स असो, टॅलेंट असो, पण जर यांच्या मते तुमचे मार्क्स कमी आहेत तर तुम्ही हुशार नाही आहेत. दुसरीकडे जे सामान्य विद्यार्थी असतात ते हे मानतात की या वर्षानुवर्षे जुन्या भंगार एज्युकेशन सिस्टीमच्या ऐवजीसुद्धा स्किल आणि टॅलेंट वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळेच ही लोकं एज्युकेशन सिस्टीमच्या बाहेर निघून इतर गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात आणि ते शिकतात पण. हेच एक कारण आहे सामान्य विद्यार्थी हे टॉपर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त यशस्वी असतात. नंबर 2, हा पॉईंट कदाचित नेहमी टॉप करण्याच्या बाबतीत विचार करण्याची मेंटॅलिटी ठेवणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरू शकतो. तो पॉईंट हा आहे की टॉपर्स हे नेहमी अपयशाला किंवा नापास व्हायला घाबरतात. आपल्यातील बहुतेक जणांच्या डोक्यात लहानपणापासूनच हे घुसवले जाते की नापास होणे चांगली गोष्ट नाही आहे. शाळेत जेव्हा एखादा विद्यार्थी नापास होतो तेव्हा त्याला 1 वर्ष पुन्हा त्याच वर्गात बसवले जाते, कारण की त्याने या 100 वर्ष जुन्या एज्युकेशन सिस्टीमच्या नियमानुसार त्याची हुशारी सिद्ध करावी. तर जे टॉपर्स असतात त्यांच्या डोक्यात ही गोष्ट एकदम खोलवर घर करून बसलेली असते की नापास होणे ही एक खूपच वाईट गोष्ट आहे आणि टॉप करणे खूप गरजेचे आहे. मग जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते कॉलेजमध्ये चांगले मार्क्स आणण्यासाठी खूप प्रयत्न करतात. म्हणजे नुसते पाठांतर म्हणजे काय, धर पुस्तक आणि मार रट्टा, नुसती पोपटपंची. टॉप कसे करावे याबाबत यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले जातात, ज्यात असा व्यक्ती शिकवत असतो ज्याने कधीच टॉप केलेले नसते. दुसरीकडे सामान्य विद्यार्थी हे अपयशाला किंवा नापास व्हायला घाबरत नाहीत. त्यांना माहीत असते की अपयश हे सुद्धा यशाचाच एक भाग आहे. ते चुका करण्यापासून घाबरत नाहीत, उलट ते शिकण्यावर फोकस करतात, कारण त्यांना टॉप करायची काहीच घाई नसते. नंबर 3, टॉपर्स नेहमी त्यांच्या सुपेरियर आणि सरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. टॉपर्स खूप जास्त एनर्जी आणि ताकद लावतात त्यांच्या सरांना खुश करण्यासाठी. याला तुम्ही पुढे पुढे करणे किंवा लाळगोटेपणासुद्धा बोलू शकता, कारण की त्यांना वाटते की त्यांच्या बॉसने त्यांना एक अपयशी व्यक्ती समजू नये आणि ते ऑफिसमध्ये पण टॉपर म्हणजेच बॉसचे आवडते व्यक्ती बनून राहावे. या उलट सामान्य विद्यार्थी त्यांचा रस्ता स्वतः तयार करतात. हे लोक पुढे पुढे करत नाहीत, उलट यांची कोणी स्तुती करतं तर हे त्यातील फरक ओळखतात की हे खरं बोलत आहेत की खोटं. नंबर 4, टॉपर हे खूप परफेक्शनिस्ट असतात. विपरीत सामान्य विद्यार्थी हे परफेक्शनिस्ट नसतात. यामुळे सामान्य विद्यार्थी जेव्हा पण एखादं काम करतात तेव्हा त्यांचा फोकस असतो की कामाला संपवावं, त्याचा रिझल्ट मिळवावा आणि पुढे निघावं. त्यांना हे माहीत असतं की प्रत्येक कामात परफेक्शनच्या मागे धावलो तर ते काम पूर्ण नाही होणार. त्यामुळे ते चुका करतात, चुकांमधून शिकतात आणि चुका सुधारवतात आणि यामुळेच ते पुढे निघून जातात. विपरीत टॉपर असं समजतात की यश मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. यामुळेच ते कामाला टाळत असतात. जर तुम्ही घरातून बाहेर निघायच्या आधी हा विचार कराल की जेव्हा ट्रॅफिकचे सर्व सिग्नल हिरवे होतील तेव्हाच मी घराबाहेर निघेल, तर तुम्ही कधीच घराबाहेर नाही निघू शकणार. नंबर 5, टॉपर्सचे पूर्ण फोकस हे नेहमी टॉप करण्यावरच असते.
या विपरीत जे सामान्य विद्यार्थी असतात ते टॉप करण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी अभ्यास करत असतात. त्यांचा पूर्ण फोकस शिकण्याकडे असतो, रट्टा मारण्याकडे नाही. 3 इडियट मूवी तुम्ही बघितलीच असेल. त्यात एक वास्तविक डायलॉग होता कि कामयाब होने के लिए नहीं बल्कि काबिल होने के लिए पढ़ो. एक्सेलेंस का पीछा करो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. सामान्य विद्यार्थ्यांचा फोकस हा 100 वर्ष जुन्या एज्युकेशन सिस्टीममध्ये टॉप करण्याचा कधीच नसतो. त्यामुळे ते रट्टा मारण्यात कधीच वेळ वाया घालवत नाहीत. हे लोक टॉप कसा करावा हे असे व्हिडिओ बघण्यात पण वेळ वाया घालवत नाहीत. उलट यांना जे काम आवडत असतं हे त्याबद्दल विचार करतात आणि त्याबद्दल शिकतात, त्याबद्दल वाचन करतात आणि त्यासंबंधी लोकांना भेटतात. आता मी तुम्हाला त्या बावळट मुलाची गोष्ट सांगतो ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. एक बावळट मुलगा होता. एकदा त्या मुलाच्या शिक्षकाने त्या मुलाच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि सांगितले की तुमचा मुलगा कधीच शिकू शकत नाही, याला काहीच समजत नाही आणि हा काहीच करू शकत नाही. शिक्षकाने त्या मुलाच्या आईचा खूप अपमान केला आणि बोलले की याला घेऊन जा आणि याच्याकडून काहीतरी काम वगैरे करून घ्या, नाहीतर याच्याकडून काहीच होणार नाही. तर त्या आईने तिच्या मुलाला शाळेतून काढून घेतले. तो मुलगा फक्त 3च महिने शाळेत गेला होता. यानंतर तो मुलगा त्याच्या पूर्ण आयुष्यात कधीच शाळेत गेला नाही. एज्युकेशन सिस्टीमच्या नुसार तो मुलगा बावळट आणि मूर्ख होता आणि काहीच करू शकत नव्हता. आणि त्या मुलाचे नाव होते थॉमस अल्वा एडिसन. या बावळट मुलाने इतिहासात सर्वात जास्त शोध लावले. फक्त 3 महिने शाळेत गेलेल्या या बावळट मुलाने GE नावाची कंपनी बनवली. हो मित्रांनो, जिथे जगभरातले टॉपर्स नोकरी करतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत एज्युकेशन सिस्टीमचे मूळ ध्येय हे नोकरी मिळवणे असेल तोपर्यंत समाजात नोकरच तयार होतील, मालक नाही. जर तुम्ही माझ्या या मताला सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करू शकता. पण जर तुम्ही असहमत असाल तर या बाबतीत मी काहीच नाही करू शकत. ती सर्व तुमची निवड आहे. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.